आपल्या या ओसले गावातील हे भोईर परिवार आणि भोईर परिवाराचे पिताश्री कैलासवासी शिवराम छिबा भोईर बाबांना 24 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ अर्थात बाबा गेल्यापासून या ठिकाणी आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्यापैकीच आज 11वे आहेत बाबांचे। काल दशक्रिया झाले, आज 11व्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात आमचे बाबांची मुलं असतील, अर्थात सुरेश दादा असतील, रमेश दादा असतील, भगवान दादा असतील, त्याचप्रमाणे बाबांच्या मुली वनिता ताई असतील, सुनीता ताई असतील आणि मालती ताई असतील। त्याचप्रमाणे बाबांचा एक मुलगा आपल्याला काही दिवसांपूर्वी सोडून गेला, आमचे अशोक दादा। त्याचप्रमाणे बाबांचे पुतणे असतील, शंकर दादा असतील, लक्ष्मण दादा असतील, राम दादा असतील, संतोष दादा असतील, विनोद दादा असतील, पूर्णांश दादा असतील। आणि बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर बाबा हे एकूण 5 भावंड, त्यापैकी शिवराम बाबा ज्यांच्या 11व्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी शिवराम बाबा असतील, त्यानंतर कैलासवासी महादेव बाबा, त्यानंतर आमच्या अंबिका आत्या या ठिकाणी आहेत, कैलासवासी मंगल बाबा असतील आणि आमचे बाळाराम बाबा। अशा प्रकारे हा भोईर परिवार आणि या भोईर परिवारामध्ये बाबांनी एक शेतकरी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। शेतीला एक जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय होता बरं का। आणि अशा प्रकारे बाबांनी या ठिकाणी कार्य करत असताना जवळजवळ 91व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। वयाच्या 91व्या वर्षी बाबांचं वृद्धापकाळाने निधन झालं। बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक संघर्ष केला असेल, अनेक प्रकारचे दुःख सहन केलं असेल, अनेक प्रकारचे प्रसंग त्यांच्यावर आले असतील बरं का। कारण माणूस जो आहे ना तो त्रिविध त्रापाने ग्रासलेलाच आहे। आपण किती जरी कोणाकडे बघितलं ना माऊली की तो सुखी आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल बरं का। किती जरी आपल्या डोळ्याला वाटलं ना की एखादा अरे बापरे तो खूप सुखी आहे, तिथे मी हवं होतो बरं का। आणि कधीतरी त्याचा अनुभव घ्यायची वेळ आली ना की मग कळतंय नको देवा मी आहे तिथेच बरं आहे, तिथे अजून व्याप आहे बरं का। म्हणजे काय, खऱ्या अर्थानं त्रिविध तापाने मनुष्य व्यापलेला आहे, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक। या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतो, प्रत्येकाला असतो बरं का। त्या तापांना सामोरे जाऊन तुमचं आमचं आयुष्य कसं आपल्याला सुंदररित्या जगता येईल ना याचं नियोजन करणं, याला खरं आयुष्य म्हणतात, याला खरं जीवन म्हणतात। आणि म्हणून बाबांनी या ठिकाणी 91 वर्ष कार्य केलं। मी म्हणेन बाकीचं काय केलं बाबांनी यापेक्षा 91व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या आयुष्याचा आनंद घेतला ना, जीवनाचा आनंद घेतला ना, हे त्यांच्यासाठी भरपूर झालं। आज या कलियुगामध्ये जगायचं, वागायचं, राहायचं आणि भगवंतांनी दिलेल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा म्हणजे तेवढंच कठीण आहे, तेवढंच कठीण आहे। इथे 91 वर्ष कार्य करत असताना मला सांगा बाबांच्यावर काही प्रसंग आले नसतील का? काही दुःखद घटना घडल्या नसतील का? कुठल्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं नसेल का? कधीतरी बाबांना दुःख झालं नसेल का? सगळ्यावर मात करून ह्या माणसांनी फक्त जीवनाचा मार्ग शोधला, जगण्याचा मार्ग शोधला आणि मरेपर्यंत जगणारी माणसं श्रेष्ठ असतात, शेवटच्या श्वासापर्यंत जगणारी माणसं श्रेष्ठ असतात। कारण ह्या कलियुगामध्ये भगवंताने दिलेलं आयुष्य सर्वांनाच त्याचा आनंद घेता येतो असं नाही, सर्वांनाच आनंद घेता येतो असं नाही। पूर्वीचा विचार जर केला बाबा, तुम्ही खूप वयस्कर आहात माझ्यापेक्षा, पण तुमच्या अगदी तारुण्याचा किंवा तुमच्या लहानपणीचा जर विचार केला तर त्यावेळेला माणसं अधिक करून आजारी होऊनच जायची।
वृद्धपकाळामध्येच जायची. अपघाताने कधीतरी एखादा, बाबा खरे की खोट आहे, ऍक्सिडेंटली अपघाताने कधीतरीच एखादा, मौली कधीतरी एखादा असा माहिती झालं ना की अमुक अमुक ठिकाणी असा अपघात झाला, 4 तालुके सोडून जरी माहिती झालं ना तरी सुद्धा माणसाला खूप खंत वाटायची. अरे बापरे, असं झालं काय, आश्चर्य वाटायचं माणसाला. आता एखाद्या ठिकाणी अपघात जर झाला ना, रोजची बातमी, रोजची 4 गेले, 5 गेले, 10 गेले, 15 गेले. बरं का, माणसाचं जीवन बघा कसं झालंय, माणसाचं आयुष्य बघा कसं झालंय. आणि या कलियुगामध्ये देवाने दिलेलं जे आयुष्य आहे ते जर तुम्हाला सुखाने समाधानाने जर जगायचं असेल ना, तर मी म्हणेन या माणसांचा आदर्श घ्या, कसं जगावं. बरं का, परवा मी एक या व्हॉट्सअपला एक व्हिडिओ बघितली बाबले. आई अशी भाजी निवडती, तो मुलगा त्या मोबाईल मध्ये रील्स पाहतोय. बरं का, त्याचा आवाज त्या आईला सहन झाला नाही म्हणून काय झालं, त्या मुलाच्या हातून तिने मोबाईल खेचला, बंद केला आणि भाजी निवडता निवडता तिने बाजूला ठेवून दिला तो बंद मोबाईल आणि भाजी निवडते. मुलगा फार 7 ते 8 वर्षाचा असेल, 2रीला ते 3रीलाच असेल तो मुलगा. तो बाजूच्या रूम मध्ये गेला, त्याने एक चेंडू खेळण्याची जी फळी असते की नाही, बॅट लाकडाची, ती बॅट घेतली, मागून आईच्या आला आणि दोन्ही हातामध्ये एवढ्या जोरात टाकली डोक्यामध्ये, जागीच ती आई ग्रतपाहणच झाली. 7 आणि 8 वर्षाचा मुलगा आईला मारतोय. तुम्ही कबूल कराल का, हे विश्वास ठेवाल का? त्या घरात असलेल्या कॅमेऱ्याच्या त्याच्यातून समजलं, त्या शूटिंग मधून, त्या व्हिडिओ मधून समजलं. माणसाचं आयुष्य, माणसाचं मरण कसं झालंय बघा, माणसाचा मृत्यू कसा झालाय बघा. म्हणून मी परत सांगतोय की ह्या माणसांचा आदर्श घ्यावा, आम्ही कसं जगावं. बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, संस्कार केले, या परिवाराला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. या भोईर परिवारामध्ये कार्य करत असताना सर्वांच्या सुखात सुख, दुःखात दुःख मांडलं. नातेवाईकांसाठी बरंच काही केलं, गावातल्यांसाठी, ग्रामस्थांसाठी बरंच काही केलं, या परिवारासाठी, या कुटुंबासाठी बरंच काही केलं. या सगळ्याचा विचार करून विशेष म्हणजे 91 वर्ष बाबा सुखाने जगले ना, त्या आयुष्याचा आनंद घेतला ना, शेवटच्या श्वासापर्यंत जगले ना, हे त्यांच्यासाठी विशेष महत्वाचं आहे. हे आजच्या काळासाठी विशेष महत्वाचं आहे. परवाची बातमी होती, बापाने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली. काही राहिले का जगण्याला, जीवनाला, काही मृत्यूला कारण राहिले? काय कारण आहे बघा ना. एक 4 महिन्यापूर्वी एक आपल्या व्हॉट्सअपलाच एक मेसेज होता, तिथे एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला, त्या मुलीने शोषण केलं, बरंच काय घेतलं, बरंच काय घेतलं आणि बरंच काय शोषण केल्यानंतर मग नाकार दिला म्हणून रेल्वे खाली जाऊन आत्महत्या केली त्याने. माणसाच्या मृत्यूला कारण बघा आज किती आहेत. माझं सुरुवात काय होती माहितीये का, तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा तरुणपणी एवढंच ऐकलं असेल की तो माणूस आजारी होऊन गेला, तो माणूस वृद्धापकाळाने गेला. आताची कारण किती आहेत बरं माणसाला जायला? एकच कारण आहे का? एकच कारण आहे. आपल्या बाजूला ऑनलाईन गेम खेळून कित्येक तरुण बर्बाद होत आहेत आणि आत्महत्या करतायत. तुम्हाला कितीतरी दाखवणार असेल, कितीतरी दाखवेल. आणि व्यसनाधीन होऊन तर बरेच, व्यसनाधीन होऊन तर खूपच जातात. ज्यांच्या खऱ्या अर्थानं 11व्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, या भुईर बाबा अर्थात शिवराम झिपा भुईर, बरं का, बाबांकडे बघितल्यानंतर समजतंय हाडाचे शेतकरी, बरं का, काम एके काम. या माणसांना कामाशिवाय चैन पडलं नाही. शेतीच्या कामाच्या वेळेस शेतीचं काम, जोडधंदा, दुग्ध व्यवसाय म्हटल्यानंतर म्हशी वगैरे, बैल वगैरे जर असतील तर मग त्याला कुठे जाणं येणं, कुठले कार्यक्रम, त्यांचे धावते पडतेच कार्यक्रम नाही का. दूध धंदेवाल्याचे कार्यक्रम कसे असतात बरं, गेलं काय आणि आलं काय. बरं, म्हणजे खऱ्या अर्थानं हाडाचे शेतकरी अतिशय मेहनत घेतली, अतिशय कष्ट केले, बरं का, घाम गाळला, मुलाबालांना सांभाळलं, मुलाबालांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मार्गदर्शन केलं आणि वयाच्या 91व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला.
एखाद्याने नुसता वाढदिवसाचा स्टेटस ठेवला नाही ना मोबाईलमध्ये, तरी सुद्धा ज्याचा ठेवला नाही तो नाराज होतो, अख्खा दिवस टेन्शन मध्ये असतो, चिंताग्रस्त होतो. काय त्याच्या वाढदिवसाला सगळ्यात पहिला मी ठेवला होता, माझा का ठेवला नाही? मला सांगा, ह्या माणसांना याचं काही टेन्शन होता? बाबांसारखी जी माणसं आहेत त्याला त्याचं काही टेन्शन होतं का? बाबा त्यांना स्टेटस काय ते माहीत नाही, पण त्यांचा स्टेटस मात्र चांगला होता. मोबाईलचा स्टेटस माहीत नाही, पण स्टेटस चांगला होता. अहो तुम्ही विचार करा, नुसते परीक्षेमध्ये गुण कमी मिळाले, पास झाला, उत्तीर्ण झाला, फक्त मार्क कमी मिळाले म्हणून त्या मुलाने आत्महत्या केली. मार्क कमी मिळाले म्हणून. मी म्हणेन बाबांसारख्या माणसांनी पुस्तकं कमी वाचली असतील, पण माणसं वाचली, आयुष्य वाचलं म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत जगले. ज्याला माणसं वाचता आली ना, ज्याला आयुष्य वाचता आलं ना, म्हणून पुस्तकं वाचता वाचता स्वतःचं आयुष्यही वाचता आलं पाहिजे तर आपल्याला वाचता येईल. पुस्तकं वाचता वाचता आयुष्यही वाचता आलं पाहिजे तर आपल्याला वाचता येईल. आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं त्यांना मिळाली, वाचली त्यांनी, आयुष्य वाचलं त्यांनी म्हणून ते वाचले. बरं का, आम्ही पुस्तकं खूप वाचलेली आहेत, आम्ही पुस्तकं खूप वाचतोय, पण कसला कसला टेन्शन घेतोय, कसला कसला विचारग्रस्त होतोय आम्ही. अहो ठीक आहे ना, एखादा सांसारिक मनुष्य, प्रापंचिक मनुष्य नको त्या व्यापामध्ये गुंतल्यानंतर तो जीवन संपवतो, ठीक आहे. आता ज्ञानी माणसं सुद्धा तो मार्ग अवलंबतात, ज्ञानी माणसं सुद्धा तिकडे वळली जातात. ते सुद्धा आपल्या जीवनाचा, आयुष्याचा विचार करत नाहीत, आपल्या या देहाचा, या नरदेहाचा विचार करत नाहीत. नरदेह मिळालाय हे जेवढं महत्वाचं आहे ना, आम्हाला आयुष्य मिळालं हे जेवढं महत्वाचं आहे ना, त्यापेक्षा विशेष महत्वाचं ते सांभाळणं, टिकवणं आणि त्या पद्धतीने राहणं, जगणं, वागणं हे विशेष महत्वाचं आहे. आणि ते ह्या माणसांना जमलं. बरं का, कारण काय झालं माहितीये का, कदाचित त्यांना पुस्तकी ज्ञान कमी असेल दादा, पण आयुष्याचा अनुभव खूप होता. पुस्तकी ज्ञान कमी असेल ना कदाचित, पण आयुष्याचा अनुभव खूप होता, म्हणून 91 वर्ष या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. 91 वर्ष या ठिकाणी कार्य केलं. बरं, कसला राग येतोय माणसाला संसार करता करता. ह्या माणसांनी आयुष्यामध्ये जे काही झालं ना, नशिबावर सोडून दिलं. नशिबात होईल ते, नशिबात असेल ते मिळेल, नशिबात असेल ते मिळेल. बरं का, आणि ही जी माणसं आहेत नाही, जगता जगता, वागता वागता पटकन बोलून पण जातात तुमच्या सारख्याला, अरे हातातलं घेतलं असेल रे, नशिबातलं कोणी घेणार नाही. बरं का, किती धीर देणारा शब्द आहे बघा हा, किती धीर देणारा शब्द आहे. एखाद्याकडून एखादी वस्तू गेली ना, हातातलं घेतलं असेल रे, नशिबातलं कोण घेणार आहे? तुझ्या नशिबात असेल तर मिळेल ना. पुढे सांगू तुम्हाला, ह्या माणसांची अजून एक म्हण होती, अंथरूण पाहून पाय पसरावे. आज बरीचशी माणसं जी नको त्या गोष्टींमध्ये गुंततात ना, त्याला कारण हेच आहे. अनेक प्रकारे आज तरुण वर्ग आत्महत्या करताना आम्हाला जो पाहायला मिळतो ना, त्याला कारण विशेष म्हणजे हे आहे, यांचा अंथरूण किती, यांचे पाय किती लांबपर्यंत पसरत आहेत. आशा, अपेक्षा, मौज मजा, एन्जॉय किती वाढलेलं आहे सगळं काही माणसाचं, किती वाढलेलं आहे सगळं काही. आणि मग काय होतंय माहितीये का, अशा अपेक्षा पूर्ण करायला मनुष्य काय करतो, इकडून काढवड कर, तिकडून काढवड कर, ह्याच्याकडून घे, त्याच्याकडून घे, आणि मग एकदा व्याप भरपूर मोठा झाला की मग दुसरा पर्याय काय आहे? पर्याय काय आहे दुसरा? जगण्याचे मार्ग खूप कमी आहेत दादा, मरण्याचे मार्ग या कलियुगामध्ये खूप जास्त आहेत, अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे आहेत. आणि कसला कसला टेन्शन आज मनुष्य घेतो. अहो नुसतं घरामध्ये तो आला, ते शेतावरून काम करून दुपारची वेळ होती आणि बाईला फक्त विचारलं भाजी काय केली. दोन प्रकारची माणसं असतात बरं का, एक खाण्यासाठी जगतात आणि जगण्यासाठी खातात. जे खाण्यासाठी जगतात ना, ती घरात पाहिजे दारात काय पहिले काय विचारतात माहितीये, भाजी काय केली. आणि ती जगण्यासाठी जी खातात ना, जी जगण्यासाठी खातात ना, ते एकदा ताट पोटात आलं की उदर भरणं हे जाणीचे यज्ञ करणं, जे असेल ते यज्ञ करणं म्हणून आहोती टाकतात. घरात पाय का दारात पाय, पहिले त्यांनी विचारलं बाईला भाजी काय केले, आणि तेवढ्यात ती बाई म्हणाली घरात दुसरं काही नव्हतं, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही शेतावरून दमून बागून याल, तुम्हाला लगेचच स्वयंपाक करायचं म्हणून मग घरात बटाटी होती, बटाट्याचाच रस्सा केला, बटाट्याची भाजी केली.
एवढं ऐकल्याबरोबर तो लागला दानापणा करायला, तुला बटाटेच बरे भेटतात आणि 3 टाइम तेच आणि हेच आणि कसं ना असं ना, लागला तो काय 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 बडबड करायला. तेवढ्यात ती बाई बोलते, अहो घरात तीच होती म्हणून तेच केलं ना, दुसरं काय जर तुम्ही आणून दिलं असतं, आणलेलं असतं तर केलं असतं ना. आताची वेळ हाय खा ना, असं समजा. नशिबात तुमच्या तेच आहे. कसले नशिबाने कसलं काय. थोडीशी कुठं भांडण झाल्याबरोबर निघाला तो घराच्या बाहेर, नाही थांबायचं मला, मी चाललो. तर राग यायला निमित्त काय. घर कोणाचं, बाई कोणाची, संसार कोणाचा, रागात कोणावर चाललाय. गेला कुठे माहिती का, अगदी अरण्यामध्ये गेला, जंगलामध्ये गेला, चालत चालत. आता एकदा रागात मनुष्य निघाला ना की त्याला माहित नाही मी कुठे जातोय. तो कोणाला घाबरतही नाही. घाबरतोय कोणाला रागात निघालेला मनुष्य. त्याला काही अंधाराची भीती असते की त्याला काही प्राण्याची भीती असते की त्याला कसली भीती असते, कसलीच नाही. आता हा तर दिवसा निघालेला आहे, कशाला घाबरणार आहे तो. भर उन्हाची निघाला, अगदी गेला पार, अगदी अरण्यात जंगलामध्ये गेला. एक अगदी मस्त की हिरवागार झाड सावली होती त्याची, मस्त त्या झाडाखाली बसला. विचार करता करता तिथे झोपून गेला. बरं का, विचार करता करता, गाढ सावली होती ना, मस्त हवा येत होती, झोपून गेला तिथे. एक लाकूड तोड्या त्याच रस्त्यातून चालला होता. दुपारची वेळ होती. त्याने विचार केला की आपण तर घरी चाललोय, जेवणाची वेळ झालेली आहे, आपल्याबरोबर भाजी भाकरी आहे, घरी जाऊन आपल्याला काहीतरी दुसरं मिळणारच आहे. हा बिचारा कोणतरी थकलेला माणूस आहे. म्हणून त्याने काय केला, त्याचा डबा जो होता शिदोरी, बरे का, भाकरी भाजी जी होती ती, जो झोपला होता त्याच्या उशाला ठेवली आणि तो लाकूड तोड्या निघून गेला त्याच्या घरी. बरे का, पण तो निघून गेल्यानंतर याला माहितीच नाही काय झालंय ते. हा झोपलेला. तेवढ्याच 1-2 चोर तिथून चालले होते. त्याच अरण्यातून, त्याच जंगलातून 2 चोर चालले होते. त्यांनी विचार केला, अरे कोणतरी थकून वागून झोपलेला इथे. आणि तेवढ्यात त्याच्या त्या उशाला जी शिदोरी होती त्याच्याकडे लक्ष गेलं, भाजी भाकरीकडे. अरे काहीतरी आहे म्हणे, भूक पण लागलेली, दुपारची वेळ आहे, बरं का. आणि मग थांबले ते तिथे. ती भाजी भाकरी काढली त्यांनी. पण तेवढ्यात विचार केला की अरे दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे. हा माणूस न जेवता तसाच अंग टाकलेला आहे, झोपलेला आहे, उशाला ठेवलेले. काय टाकलं तर नसेल ना यांनी याच्यामध्ये, काही मिक्स तर केलं नसेल ना. मग उठवलं त्याला आणि त्याला पहिले सांगितलं, ही भाजी भाकरी खा. अरे बाबा माझी नाहीच आहे ती, तुझी नाही, तुझ्या उशाला आहे आणि तुझी नाही. मग यांना पक्का संशय झाला की नाही, माझी नाही म्हणतो म्हणजे 100% आणि काहीतरी टाकलेलंच आहे त्याच्यामध्ये. पहिले याला खायला लावायची, 5 मिनिटं हा जर व्यवस्थित राहिला तर आपण खायची. ऐका ना, त्याची इच्छा नसताना पण त्याला खायला लावली. अरे नका दादा, हीच भाजीच टाकून मी इथपर्यंत आलोय, बटाट्यालाच कंटाळून मी इथपर्यंत आलोय आणि नेमका त्याच्यामध्ये भाजी तीच. बरं का, अर्धी एक भाकर त्याला बटाट्याचीच खायला लावली. कशी तरी खाल्ली, तोड पुसत सरळ आपला घरी आला. आणि बाईने विचारलं, आलेत का. म्हणून आलो. काय झालं बरं, काय नाही म्हणे, नशिबात तेच होतं, तू बोललीस ते खरं होतं. घरची बटाट्याची भाजी टाकून गेलो, तिकडे मला घरी व्यवस्थित खायला भेटली असती, तिथे मला मारून कुठून खायला लावली म्हणे. मग त्याने ती सगळी हकीकत सांगितली. खरं तर माणसाच्या नशिबात जे असतंय ना ते घडत असतंय. अर्थात आपण ज्याला नशीब म्हणतो ना त्याला संचित म्हणतात. काही वेळेला संत काय म्हणतात माहितीये का, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये सुखी आणि समाधानी राहायचं आहे ना, जे देवाने दिलंय ते स्वीकारा. त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार आपला नाही. जे देवाने दिलंय ते स्वीकारा. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. आम्ही फेरबदल करायला जातो ना, म्हणून आमच्या आयुष्यामध्ये लय खूपच घडामोडी होतात. आता बाबांच्या आयुष्यामध्ये अनेक घडामोडी, असे अनेक प्रसंग आले असतील, अनेक दुःख आले असेल. आता संसार करायचं म्हटल्यानंतर आज तुम्ही विचार करा, 91 वर्षावी 91व्या वर्षी जर बाबांनी निरोप घेतलाय तुमचा आमचा, तर नाही जास्त मी म्हणेन 70 वर्ष बाबांनी संसार केला. कारण त्यावेळेला लग्न पण लवकर व्हायची. आपण 20 वर्षानंतर जरी पकडलं लग्न, 20 वर्षानंतर, त्यावेळेला काय 16-17 वर्षातच लग्न व्हायची. आपण 20 वर्षानंतर जरी पकडलं तरी 70 वर्ष झाली ना संसाराला. काय यशस्वीरित्या 70 वर्षे संसार करायचा आहे, हे पण खूप 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 मोठं आणि भाग्याचं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठं आणि भाग्याचं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. 70 वर्ष यशस्वीरित्या संसार करायचा आहे.
बरं का. परवाच्या वर्तमानपत्रात मी वाचलं, बायकोच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या. त्याच कलियुगामध्ये आम्ही राहतोय आणि त्याच कलियुगामध्ये याच ठिकाणी आमच्या बाजूला असं काही घडत असताना इकडे 71 वर्ष 70 वर्ष यशस्वीरित्या संसार करणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. खरं तर आम्ही भाग्यवान समजायला हरकत नाही की त्यांच्या 11व्यांच्या दिवशी आज आम्हाला त्यांची स्तुती, त्यांचं स्तवन करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. बरं का. आणि म्हणून परत परत म्हणतो त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही, आदर्श घ्यायला हरकत नाही अशा माणसांचा. बरं का. आता आम्हाला नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे, पण कसं आहे, सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटामध्ये मोती नसतात ना बाबा. अनेक शिंपले आहेत ना सागरामध्ये, काय कमी शिंपले आहेत का? पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटात मोती भेटतात का? मोती असणारे शिंपले मोजकेच की ना. तसं माणसं अनेक आहेत, पण माणूस म्हणून जगणारे किती आहेत? माणूस म्हणून वागणारे किती आहेत? माणूस म्हणून राहणारे किती आहेत? बोटावर मोजण्या एवढेच ना, बोटावर मोजण्या एवढेच की नाही. काहीतरी अगदी कमी प्रमाणात बोटावर मोजण्या एवढी माणसं, माणूस म्हणून जगणारे, माणूस म्हणून वागणारे. आम्हाला आमचं जगणं वागणं कळलं पाहिजे. बरं का. आम्हाला जेव्हापासून समजूतदारपणा येतोय ना, आम्ही म्हणतो की नाही आता जरा जाणता झाला होता पोरगा माझा, जाणता झाला. जिथून जाणता होतो ना तिथून बघा मनुष्य धावपळ करत असतो, अट्टहास करत असतो, बऱ्याच काही गोष्टी. मग त्याला जसा संघ असेल ना, जसं त्याची बुद्धी चालेल की नाही, बुद्धी काम करेल की नाही, जसा त्याला विचार त्याच्या मनामध्ये येईल की नाही, तसा तो धावपळ करत असतो, तसा तो त्याचा प्रवास सुरू असतो त्याच्या आयुष्याचा. पण प्रत्येकाचा विचार जर आम्ही केला ना तर आम्ही दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ जात असतो. नियोजन कसलं करत असतो? जगण्याचं. दिवसेंदिवस मनुष्य कसलं नियोजन करत असतो? जगण्याचं. जगण्यासाठीच नियोजन करत असतो. पण दिवसेंदिवस मनुष्य कोणाच्या जवळ जात असतो? साहजिकच आहे ना. 44वा वाढदिवस जर मी आज साजरा केला तर मला सांगा, माझ्या आयुष्यातले 44 वर्ष वाढले का कमी झाले? मी मृत्यूच्या जवळ गेलो की लांब राहिलो? दिवसेंदिवस मनुष्य तिकडे जात असतो. मग हे कळत नाही त्याला की मी जर दिवसेंदिवस जर मी मृत्यूच्या जवळ चाललेलो आहे तर मग मी काय करायला पाहिजे? मी साधं उदाहरण बघा. हा, आता आपण समजा कोसल्यावाले आहोत नाही का, गोसालीची पाठी घेऊन आपण चढलो कुठे? वासिंद स्टेशन. बरं. आता खरं तर इथून जाताना ते रिक्षामध्ये आपण जातो नाही का, रिक्षा. आता इथून जायला प्रवासाला रिक्षाच ना भाऊ. रिक्षामध्ये ती गोसालीची पाठी घेऊन गेलो आपण. बरं, वासिंद स्टेशनला गेल्यानंतर आपण विचार करायला लागलो नाही का की एवढी माणसं आहेत, सगळी एवढी गर्दी आहे. रिक्षात 3च माणसं होती, 1 पाठी होती, तरी पण एवढी रिक्षा कशी तरी हळूहळू आली खरड्यांमध्ये उचल आपट करीत. आणि त्या चढावाला पण तिथे तो पूल सोडल्यानंतर छोटासा चढावा आहे, पण तिथे पण रिक्षा जरा बुरबुर करत होती. मग ती महिला विचार करायला लागली, ती आई विचार करायला लागली की एवढी माणसं सगळी ती एक लोकल घेऊन जाणार आहे, त्यात अजून माझी पाठी. बरं का. आता नेमकं ती चढल्यानंतर काय झालं माहितीये का? लोकलमध्ये ती पाठी डोक्यावर घेऊन राहिली. आजूबाजूच्या बाया बोलायला लागल्या, अगं आजी, अगं आई काकू, तुझी पाठीची आहे ना ती खाली ठेव, तुला कुठे उतरायचं म्हणे? कल्याणला. मग कल्याणपर्यंत खाली ठेव ना. पण तेवढ्यात ती काय म्हणते माहितीये का? एवढी माणसं, एवढा ओझा ही लोकल घेऊन चालले, त्यात अजून माझ्या पाठीचा ओझा कशाला दिला पाहिजे? आहे माझ्या डोक्यावर बंद झाले. आता तिच्या सकट, त्या पाठी सकट तिचं ओझं चालवलंय तिने, पण तिला हे कळत नाही. आम्हाला कुठे ठेवायचं आहे ना हे कळलं पाहिजे. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, भरताई न सोडे पुंजे पुढा अभिमान. आम्ही ठेवत नाही ना, म्हणून मग आम्हाला मौली उपदेश करते. आणि उपदेश करत असताना मौली म्हणतात, मोह धरलेल्या ऐसे होईल. आम्हाला ठेवता येत नाही ना, ममत्व सुटत नाही ना, मोह सुटत नाही ना, आमचा मोह आवडत नाही ना. बरं का.
मोह आवडत नाही. आणि एकदा आकर्षित झाला ना मनुष्य तिकडे की त्याला किती सांगा काही करा, बरं का. म्हणून परत परत जगद्गुरु तुकोबा विनंती करतायत, त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत, उपदेश करतायत. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. परत परत सांगतायत जगद्गुरु तुकोबा आम्हाला, बरं का. मायेच्या जाळामध्ये अडकू नको दादा, का काळ आला जवळी ग्रासावया. किती जवळ आहे, किती समीप आहे. कधी कोणत्या वेळेला येऊन मानगुटीला धरू शकतो तो, कधी आणि कोणत्याही वेळेला. त्याला काय काळ वेळ नाहीये ना. अमुकच वेळेला येईल असं आहे का? असं काही आहे का? अमुकच वाचता येईल असं काही आहे का? मी अमुक स्थितीला असतानाच येईल असं काही आहे का? प्रवासात माणसं जातात, बसल्या बसल्या माणसं जातात, जेवता जेवता माणसं जातात, चालता चालता माणसं जातात, झोपता झोपता माणसं जातात, उडत नाही. काळ वेळ आहे का त्याला काही? कोणत्या वेळेला कधी येतो ना. मग त्याला येण्याच्या आधी आम्ही सावध झालो पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? मग बघा, आम्हाला जर वाशिम स्टेशनला आम्ही चढलोय ना, तर कल्याण स्टेशन येण्याच्या आधी शहाड सोडला कुठे नाही सोडला की आम्ही लगेचच काय करतोय माहितीये का? उतरायचं आहे म्हणून आमच्या वस्तू आम्ही जवळ घेऊन ठेवतोय. बॅग असेल घेतली, छत्री असेल घेतली का? आम्हाला माहिती आहे आम्हाला ते उतरायचं आहे. फक्त आमच्या आयुष्याचा प्रवास करतानाच हे आम्ही विसरतोय. आम्हाला कुठे थांबायचं, आम्हाला कुठे उतरायचं, आम्ही काय काय केलं पाहिजे हे आम्ही विसरतोय. मृत्यू तर प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, पण मृत्यू येण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे? जाणं प्रत्येकाला आहे, जाण्याची वेळ येण्याच्या आधी आम्ही काय करायचं आहे? आम्ही गुंतलेलो आहे कशामध्ये? चांगलं करण्यात की वाईट करण्यात? आमचं हित करण्यात की अनहित करण्यात हेच कळत नाही आम्हाला. नाथ महाराज छान उदाहरण देतात बघा, एक दृष्टांत देतात नाथ महाराज मध्ये का? साप बेडका ते गिडी आणि बेडूक माशा ते कवळी, मोह सुटत नाही. काय म्हणतात माऊली बघा इथे, मोह धरली ऐसे होईल जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी. मोह सुटत नाही. आता मला सांगा, सापाच्या तोंडात जर अर्धा बेडूक आहे, त्याचं तोंडच फक्त बाहेर आहे बेडकाचं, आणि तरी पुढे आलेले मासे जर तो खात असेल कोण बेडूक, तर त्याला एवढं कळायला नको का माझ्या सकट माशा सकट ते कोणाचं फायदा होणार आहे? बरं, कोणाच्या पोटात जाणार आहे सगळं? त्याचा उपयोग कोणाला होणार आहे? आम्ही सुद्धा काळाच्या तावडीत सापडलेलो आहोत. काळाच्या घशात असलेली माणसं सुद्धा मोह सुटत नाही, ममत्व सुटत नाही, माया सुटत नाही माणसाला. कशामध्ये अडकलेली आहेत बघा ना, कशात अडकलेली आहेत माणसं. रात्रीच्या वेळी त्या घरामध्ये फक्त उपडा ठेवलेला टोपला त्या उंदराने बघितला आणि काय त्याच्या मनात आलं, सगळी झोपल्यात म्हणे. टोपला ज्या अर्थी उपडा ठेवलाय ना, त्या अर्थी 100% त्याच्या आतमध्ये काहीतरी धान्य असेल. फक्त काय करायचंय आपल्याला, टोपल्याला कुडतुळून होल पाडायचंय बस. एकदा काय आतमध्ये जायला प्रवेश करायला मिळाला ना की सगळं धान्य, सगळं जे काही असेल आतमध्ये ते अन्न आपलंच आहे. मग मजाच आपली, तर सगळी निवांत झोपलेली आहेत. आणि त्या उंदराने कुडतलायला सुरुवात केली. मोह आहे ना, काय आसक्ती आहे ना, काहीतरी मिळेल. मनुष्य सुद्धा काय करतोय आयुष्यभर? बरं, हितासाठी का अनहितासाठी? ज्या काही नियोजन करतोय, ज्या काही उपाययोजना करतोय, त्या हितासाठी का अनहितासाठी तेच त्याला कळत नाही की हे कुडतलायचं काम करतोय खरी, पण पुढे काय आहे? त्याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे, अन्न असेल, काहीतरी धान्य असेल. आणि म्हणून त्याने त्या उंदराने ते टोपलं कुडतलायला सुरुवात केली. त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागल्या, हिरड्यांच्यातून रक्त यायला लागलं, दातांना त्रास व्हायला लागला. शेवटी थकला. पण काय विचार करतोय माहितीये का? थोडाच तर कुडतलायचा राहिलेला आहे, एवढा कुडतललाय, एवढी मेहनत घेतली, आता थोडा कुडतलला, एकदा जायला जागा झाली की आपल्यासारखी मजा कोणाचीच नाही ना. आणि नेमकं काय झालं, पहाटेच्या वेळेपर्यंत त्यांनी कुडतळायचं काम केलं आणि एक होल जसा तयार झाला ना त्या टोपल्याला, तसा त्या टोपल्यातून एक साप बाहेर आला आणि त्या सापाला रात्रभर मेहनत घेतलेल्या त्या उंदराला निलंकृत केलं त्या सापाने.
दातातून रक्त येत होतं, हिरड्यांतून रक्त येत होतं, दातांना त्रास होत होता, थकला होता बिचारा. एवढी मेहनत घेतली होती, पण त्याला हे माहिती नाही की ही मेहनत मी माझ्या काळाला जवळ जात आहे, ही मेहनत करून मी माझं अनहित करत आहे, हे त्याला कळत नव्हतं. खरं तर माणसाची अवस्था जर आज जगण्याची बघितली ना, तर जी पण धावपळ आहे ना, जी पण धडपड आहे ना माणसाची, ती हितासाठी आहे की अनहितासाठी आहे हे आपण जाणलं पाहिजे, ओळखून आणि मग कार्य केलं पाहिजे. आम्ही काय करतो? डोक्यावर ओझ घेऊन आहेत आम्ही, माथा प्रपंचाचे ओझे घेऊनी म्हणे माझे माझे. संत म्हणतात आज जे माझं माझं तू म्हणतोय ते याच्या आधी तुझं होतं का दादा? 83,999,999 योनींमध्ये आपलं होतं ते नव्हतं ना. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ते तू आपली मानली, कैसरे पडत मूर्खा. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋणानुबंधाने आम्ही एकत्र आलेलो आहे. ज्या घराचे ऋण आहेत त्याच घरामध्ये, ज्या कुटुंबाचे ऋण आहेत त्याच कुटुंबामध्ये, ज्या समाजाचे, ज्या देशाचे, देवाचे, धर्माचे ज्याचे ऋण आहेत त्याच ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे. कशासाठी? इथून मुक्त व्हायचं आहे ना, मोकळं व्हायचं आहे ना, त्यासाठी आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, त्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. पण आज आम्ही आमचं जे समजतोय ते कुठपर्यंत आमचं आहे, कुठपर्यंत आहे? खरं तर हे सगळं माझं माझं आपण जे करतोय ते ना, कुठपर्यंत असतंय आपलं? जोपर्यंत तो अंतरात्मा आहे या देहामध्ये, हा देह जोपर्यंत कार्य करतोय तोपर्यंत आम्ही नाही का माझं माझं म्हणून सगळं काही कार्य करत असतो. सगळ्याची आसक्ती आमच्या अंतःकरणामध्ये असते, सगळ्यांची मोह आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो, बरं का. आम्ही फक्त अर्थाकडे धावतोय, पैशाकडे धावतोय, संपत्तीकडे धावतोय, प्रॉपर्टी आहे की नाही, ह्या गोष्टींकडे आम्ही धावत असतोय. पण आम्हाला हे माहिती नाही की जोपर्यंत नारायण आहे तोपर्यंत लक्ष्मीला किंमत आहे, महत्व आहे. काय तो दृष्टांत आपण नेहमी ऐकतो की नाही? भगवंत म्हणतात ठीक आहे, तुला वाटत असेल तू श्रेष्ठ आहे, नाही म्हणे मीच श्रेष्ठ आहे ना. सगळी लोक आज माझाच विचार करतायत, सगळी लोक आज माझ्यासाठीच प्रयत्न करतायत, नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावतायत. कशासाठी? कशासाठी? आणि मग भगवंताने सांगितलं ठीक आहे, तुला वाटतंय ना तू श्रेष्ठ आहे, बघ बरं. आता एक प्रेत यात्रा चालली होती नाही का, एका स्मशानभूमीकडे एक मेलेला माणूस चालवला होता, बरं का. आणि मग काय झालं, ती सगळी पुढची लोक बोलतायत राम नाम, मागची लोक बोलतायत सत्य आहे नाही का. पुढे ते मडक्यावाला, त्याच्यानंतर ती शेण पेटवलेलं नाही का, त्याच्या हातात शेण, एका हातात तो मडक, एका हातात शिदाचं मडकं नाही का. आणि मग चौघांच्या खांद्यावर ते प्रेत, आणि मग त्याच्या मागे ही सगळी माणसं, पुढची म्हणतायत राम नाम, मागची म्हणतायत सत्य आहे, बरं का. मागे काय झालं माहितीये का, थोडासा पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली त्या लक्ष्मीने. सत्य आहे सगळं मागच राहिलं, रामनामच पुढे चालू आहे. ते विचार करायला लागले सत्य आहे काय, मागून आवाजच येत नाही, सगळे व्यस्त होते. पण जेव्हा राम नाम बोलत होते ना, त्यांचंही लक्ष जेव्हा सत्य आहे त्यांच्याकडे गेलं ना, अरे म्हणे सत्य आहे तिकडे गुंतलं आपलं, रामनामवाले पण तिथेच अडकले. आता ज्यांच्या खांद्यावर ते मड होतं बरं का, ते म्हणतात राम नाम पण नाही आणि सत्य पण नाही, काहीच नाही, आवाजच येत नाही मागून. तेव्हा त्यांनी मागून वळून बघितलं तर अरे बापरे, पैशाचा पाऊस पडतोय. लक्ष्मी वरून सांगते नारायणाला, बघा मागचे पण वेचायला लागले सगळे, सत्य आहे वाले, रामनामवाले पण सगळे वेचायला लागले. आता म्हणे हे चौघे पण बघा. आता मग त्या चौघांनी पण विचार केला, असे पण बाबा गेलेतच नाही तरी बाबाला आपल्याला न्यायचंच आहे, काय मिळणार आहे याच्यानंतर, थोडा उशीर होईल एवढंच ना, आपणही वेचू ना. ते चौघेही वेचायला लागल्यानंतर ते ज्यांच्या हातामध्ये ती काय म्हणतात ते शेण होती आणि मडकं होतं, त्यांनी मागे बघितलं. बरं रिकामा मडक्यावाला तर मजा झाली, म्हणे चला मडक्याचा उपयोग तर झाला. स्मशानात पाणी होतं ना, तो मडका रिकामा चालवला होता त्यांनी, बरं का. लक्ष्मी तिकडे नारायणाकडे पाहून सांगायला लागली, बघा ज्यांच्या खांद्यावर होतं ते सुद्धा त्या बाबाला तिथेच टाकून, त्या मड्याला तिथेच टाकून
बघा कोणाला कोणाच्या मागे लागले ते काय करतायत बरं का. आणि ज्यांच्या हातात शेण होती ती मडकं होतं ते सुद्धा काय करतायत बघा म्हणे. तेवढ्यात मग भगवंत म्हणतात बरोबर आहे ना, तुझ्यामुळेच सगळ्यांना किंमत आहे, तुझ्याकडेच सगळे आकर्षित झालेले आहेत, तुलाच सगळे महत्वाचे मानतायत. पण मला सांग, हे सगळे पैसे वेचतायत, तू पाडलेला पैशाचा पाऊस सगळे पैसे वेचतायत, मग तू त्या तिरडीवर झोपलेला आहे तो का बरं उठत नाही? ज्याला घेऊन ते चाललेले तो का बरं उठत नाही? पैशाचा आवाज त्याला जात नाही का? त्याला काही माहिती नाही का हे सगळे वेचायला बसलेत, हे सगळे वेचतायत म्हणून? तेव्हा मात्र लक्ष्मीच्याच मुखातून निघालं, त्याच्या आतला नारायण निघून गेला ना. नारायण आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, तो भगवंत आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? नको तिकडे आकर्षित होण्यापेक्षा काय म्हणतायत माऊली, मोह धरलिया ऐसे होईल. कैसे होईल तर बघा, मासे पकडायला जे जातात की नाही गळावर मासे पकडायला जातात ना बरीचशी माणसं, ते काय कोबी फ्लावर घेऊन जातात का गळाला लावाला? काय घेऊन जातात बरं? गांडूळ, वाला म्हणतोय ना आपण त्याला, नाही का, झेमूड गांडूळ म्हणतोय त्याला बरं का. असे बरेचसे ते एखाद्या पळसाच्या पानामध्ये गोळा करतायत आणि मग ते घेऊन जात आहेत तिकडे. बरं, तिकडे गेल्यावर पण तो काय अख्खा लावतोय का? पूर्ण पुरवायचा असतोय ना त्याला, अर्धा करून लावतोय तो, अर्धा करतोय आणि मग त्या गळामध्ये असा पोचतोय तो. ज्या वेळेला तो गल सोडतो ना त्या पाण्यामध्ये, त्यावेळेला तो अर्धा झालेला वाला त्याच्याकडे आकर्षित झालेल्या माशाला बोलतोय. माशाकडे काय निर्माण होतो? मोह निर्माण होतो ना माशाकडे. आता मी जाणार, याला खाणार आणि मग याला खाल्ल्यानंतर माझं पोट भरणार. पण तो अर्धा वाला बोलतोय त्या माशाला, मत आओ मेरे लिए, मैं आधा हूं तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. मोह धरली या ऐसे होईल बरं का. आणि मग काय होईल? आस्ती प्रतिष्ठा ही जाईल. एवढंच काय, पुढे माऊली म्हणतायत आणि परलोक ही अंतरेल आहे केसी. आम्हाला बर्बाद व्हायला, आम्हाला उद्ध्वस्त व्हायला खऱ्या अर्थानं पहिलं जर कारणीभूत काय असेल ना, तर ही माया आहे, हा मोह आहे, ही आसक्ती आहे, हे ममत्व आहे. आणि केवळ तेवढं निर्माण झालं म्हणून असंपूर्ण गीता आहे. संपूर्ण गीता कशामुळे निर्माण झाली? तेवढं निर्माण झालं ना. हे सगळे माझे आहेत. पहिला सुरुवात काय आहे? ज्यांना मारायचं हे सगळे माझे आहेत, हे सगळे माझे आहेत. आणि मग एकदा मोह निर्माण झाला नाही की तो माणूस काय करतो माहितीये का? बघा अर्जुनाची भाषा. पहिली भाषा काय माहितीये का? भीक मागून खाल्लेलं बरं पडेल. अर्जुन म्हणतो, यांना मारून मी हे सगळी संपत्ती घेण्यापेक्षा भीक मागून जेवेन ना. काय? दुसरं म्हणतोय, संन्यास घेतलेलं बरं होईल. आणि सांगू का, या अर्जुनाच्या एक 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 प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढे गीता आहे. हे सगळे योग, कर्मयोग, संन्यास योग, ज्ञानयोग का मांडावं लागलं? सगळं एक 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 उत्तर म्हणजे सगळी ही संपूर्ण गीता आहे बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कार्याकारण जरी अर्जुन पुढे असेल ना, तरी उपदेश आम्हाला आहे, मार्गदर्शन आम्हाला आहे. भगवंताला खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे की कोणत्याही वेळेला कधीही आम्हाला जाणीव होईल मृत्यू आहे, आम्हाला हे जग सोडून जावं लागणार आहे. त्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे? हे ममत्व बाजूला करायचे, ही माया बाजूला करायची, हा मोह बाजूला करायचा आहे बरं का. मग बघा, साधं उदाहरण आहे. आता संसार करायचंय म्हटल्यानंतर, घरदार सांभाळायचंय म्हटल्यानंतर, मुलं बाळ सांभाळायचंय म्हटल्यानंतर बरं का, जर ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋण जर फेडायचे आहेत म्हटल्यानंतर, तर क्रियाहीन होऊन चालेल का? कर्महीन होऊन चालेल का? कर्म तर करावी लागणार आहे. कर्म केली तरच आम्हाला दोन घास मिळणार आहेत. कर्म केली तरच आम्ही आमच्या मुलांचं संगोपन करणार आहे. कर्म केली तरच आम्हाला आमचा संसार वगैरे व्यवस्थित करता येणार आहे. निष्क्रिय जर झालं, देहहारी आणि खाटल्यावरी चालेल का? नाही चालणार, नाही चालणार. मग ती कशा पद्धतीने करावी ना, हे भगवंत सांगताय. कर्म करावी आम्ही,
पुरुषार्थाचे 4 भाग आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहिली जाणीव माणसाने आयुष्यामध्ये धर्माची ठेवली पाहिजे. धर्म, आई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. सासू सासऱ्याची सेवा करणं हा सुनेचा धर्म आहे. त्या सुनेला आमची सून नसून मुलगी म्हणून पाहणं हा सासू सासऱ्याचा धर्म आहे. पतीची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे. त्या पत्नीचा आदर करणं, त्या पत्नीचा सन्मान करणं, त्या पत्नीला सुख जे काही असेल ते, तिच्या जे काही गरजा असतील, जे काही मौज मजा असेल ती पुरवणं हा पतीचा धर्म आहे. हा पतीचा धर्म आहे. ज्या वेळेला आमच्या आयुष्यामध्ये जगत वागत असताना या धर्माची जाणीव आम्हाला होईल ना, त्यावेळेला आम्हाला आमच्याकडून धर्म घडेल. त्याच्या पुढे सांगू का, धर्म खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आम्हाला जगता वागताना प्रत्येकाला सांभाळता आलं पाहिजे, बरं का. कष्ट करून घाम गाळून मेहनत घेऊन जे 4 पैसे आमच्या घरात आम्ही आणतो ना, ते आम्हाला सुख देऊन जातात, सुखकारक असतात ते आम्हाला. पण हरामाचे सुरीला बाडी करून, लोकांना लुबाडून, 2 नंबरचा अनहिताने, अनितीने, अधर्माने जे आम्ही कमवतोय ना, त्याच्याने आम्हाला कधीही सुख मिळणार नाही, कधीही सुख मिळणार नाही. काही कार्यालयांमध्ये आपण ज्या वेळेला जातो ना, सरकारी कार्यालयांमध्ये किंवा काही कार्यालयांमध्ये ज्या वेळेला आम्ही जातो ना, त्यावेळेला त्या ठिकाणी बसलेले जे अधिकारी असतात त्यांच्या समोर एक टेबल असतो. त्या टेबलावरून पेपर उडू नयेत हवेमध्ये म्हणून काय ठेवावं लागतंय बरं? पेपर वेट काहीतरी म्हणतात त्याला, गोल गोल असं असतंय, बरं का बाबा. ते पेपर उडू नयेत म्हणून त्याच्यावर ते वजन ठेवावं लागतंय. अशी काही कार्यालय आहेत. काही कार्यालय अशी आहेत की वजन ठेवल्याशिवाय पेपरच पुढे उडत नाही, पेपरच पुढे जात नाही. अशी काही कार्यालय आहेत. फरक कळतो ना तुम्हाला? एकीकडे वजन ठेवल्यानंतर उडू नये म्हणून, पुढे जाऊ नये म्हणून वजन ठेवावं लागतंय, आणि दुसरीकडे तो पेपर जर पुढे सरकवायचा असेल ना तर वजन ठेवावं लागतंय. टेबलावरून जे तुम्ही घेतायत ना ते तुमच्या हितकारक असतात, पण टेबला खालून जे घेतायत ना ते अनहितकारक असतात. धर्म याला म्हणतात. धर्माला सुरुवात इथून होत असते. पुढचा विचार करू आपण, धर्म अर्थाचा विचार करू. अर्थार्जन करताना आम्ही धर्म सोडू नये. अर्थार्जन करताना आम्ही धर्म सोडू नये. धर्म सोडून जर मी अर्थार्जन करत असू ना तर येणारी संपत्ती आम्हाला सुख देणार नाही, आणि त्याच्यावर पोचलेली संतती आम्हाला सुख देणार नाही. संतती आम्हाला सुख देणार नाही. अर्थार्जन करताना आम्ही धर्म सोडू नये. पुढे 3रा भाग आहे काम. धर्म, अर्थ आणि काम. त्याचं कार्य करतानाही आम्ही धर्म सोडू नये. बघा 3 भाग जे आहेत ना ते धर्मावर डिपेंड आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काम सुद्धा, ह्याचं कार्य सुद्धा करताना आम्ही धर्म सोडू नये. ज्यांनी ज्यांनी धर्म सोडला ना त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. म्हणा सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. ज्याच्या घराला सोन्याचे खांब होते. आमचे काय काय असतील, काय असेल आमच्याकडे? क्विंटलवारी होता, आमच्याकडे किलो, फार फार नाही का, नाव पण नाही शिल्लक राहिलं. काम आहे ना, धर्म सोडू नये. आणि मोक्ष तर धर्मावरच अवलंबून आहे ना. मुक्ती मोक्ष कशावर अवलंबून आहे? धर्मावरच अवलंबून आहे. पण तो धर्म आम्हाला कळायला पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे याला धर्म म्हणतात. जगद्गुरु तुकोबांनी सांगितलेली व्याख्या आहे बरं. काही देव होणं तर लांबच राहिलं माऊली. देव होणं लांबच राहिलं, संत होणं तर त्याच्याही पलीकडे राहिलं. नुसतं शांतीब्रह्म नाथ महाराजांचा जर विचार केला आपण तर बघा, शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असे कितीतरी दृष्टांत आहेत की इतरांना प्रयत्न करावे लागले नाथ महाराजांना राग यावा म्हणून.
आपण तो यवनाचा ऐकतोय काय बाबा नेहमी दृष्टांत, अमुक वेळा थुंकला, कोणी बोलतं 21 वेळा, कोणी बोलतं 108 वेळा, कोणी बोलते अमुक वेळा, कोणी बोलतं तमुक वेळा. आपल्याला किती वेळा आहे हे महत्वाचं नाही, थुंकला कशासाठी बरं? राग यावा म्हणून ना, शांती ब्रह्मनाथ महाराजांना राग यावा म्हणून. बरं, ज्या वेळेला नाथ महाराज आतमध्ये घरामध्ये देवघरात बसले होते, चप्पल घालून तो विद्वान आतमध्ये गेला, कोण होता तो? बरं, तेवढ्यात थांबलाय का तो? ते जेवण वगैरे करताना त्या आईसाहेबांच्या पाठीवर जाऊन बसला तो. कशासाठी? राग यावा म्हणून, नाथ महाराजांना राग यावा म्हणून. आम्ही तेवढा जरी विचार केला ना एक, की तिथपर्यंत पण जाणं आम्हाला अशक्य आहे. कारण का माहितीये का, त्यांना राग यावा म्हणून लोकांना प्रयत्न करत होता, आणि आम्हाला आलेला राग आवरावा म्हणून घरातल्यांना प्रयत्न करायला लागतो आणि सांगावं लागतं, अहो तुम्ही महाराज आहात, अहो ऐकताय का तुम्ही, आपण कोण आहोत सांगावं लागतंय. परत परत त्यांना आठवण करून द्यावी लागते, राग आलेला आवरावा म्हणून. म्हणून जगद्गुरु तुकोबा साधी व्याख्या सांगतायत, माणसाने माणसासारखं वागावं याला धर्म म्हणतात. बरं का, हेच आमचे सांगणे आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे सांगणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. गाथा वाचा म्हणजे कळेल तुम्हाला कशा पद्धतीने जगावं, कशा पद्धतीने वागावं. ज्ञानेश्वरीची एक एक ओवी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही कसं जगावं, कसं वागावं ना, हे आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग आम्ही काय करायचं माहितीये का, म्हणजे संसार करायचा आहे, प्रपंच जर सांभाळायचा आहे, सगळ्या जर मुलाबालांना जर सांभाळायचं आहे, हे सगळं कार्य करत असताना फक्त त्याच्यामध्ये आसक्ती नको, मोह नको, ममत्व नको, माया नको. ज्या वेळेला ठेवायची वेळ येईल ना, त्यावेळेला ठेवता आलं पाहिजे. ज्या वेळेला ठेवायची वेळ येईल त्यावेळेला ठेवता आलं पाहिजे. नाहीतर मग त्या माशामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय बरं, त्या उंदरामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय बरं, काय फरक आहे ते काय? तोही अनहितासाठीच सगळं काय करत होता. त्याला काय माहिती पुढे त्याच्यात साप आहे आणि तुम्हाला गिळंकृत करेल म्हणून. आम्हाला सुद्धा काय माहिती आम्ही जे करतोय ते कशासाठी करतोय आणि त्याच्या पुढे आम्हाला काय येणार आहे आमच्या पदरामध्ये. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही संतांचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी संसार केला नाही का? संसार केला, पण संसारात सुद्धा परमार्थ बघितला. संसारात सुद्धा परमार्थ बघितला. आज कितीतरी माणसं अशी आहेत बाबा की त्यांना संसारात परमार्थात संसार दिसतो, परमार्थात संसार दिसतो. कितीतरी माणसं अशी आम्हाला पाहायला मिळतात, परमार्थात संसार दिसतो त्यांना. ज्या दिवशी आम्हाला संसारात परमार्थ कळेल ना, त्या दिवशी आमचा उद्धार होईल. संसार नाही केला, संसार करता करता परमार्थ केला. बरं का, काशीशी गंगा आणली. कशासाठी आणली होती बरं नाथ महाराजांनी? गाढवाला पाजण्याच्या हेतूने आणली होती का? हेतू काय होता त्यांचा, उद्देश काय होता त्यांचा? पण ज्या वेळेला तळमळणारं गाढव बघितलं ना, त्या वेळेला नाथ महाराजांनी बघितलं, अरे खऱ्या अर्थानं इथे गरजेची आहे ती गंगा, इथे गरजेची आहे ती गंगा. हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळलं पाहिजे. काय पितरांचा स्वयंपाक म्हणजे पितर जेवायला येणार म्हणून अनेक ब्राह्मणांना त्यांनी बोलावलं, आणि तो स्वयंपाकाचा खमंग सुगंध सुटल्यानंतर बाजूशीच काही माणसं चालली होती. बरं का, त्यांनी तो सुगंध घेतल्याबरोबर सहज नुसती चर्चा केली जाता जाता, आपल्या वाट्याला कुठे असा स्वयंपाक, आपल्या वाट्याला कुठे असे पदार्थ, काय वास येतो, काय सुगंध सुटलेला आहे. बोलावली त्यांना नाथ महाराजांनी आणि त्या सगळ्या माणसांना जेवायला घातलं. पण ह्यांना जसं जेवायला घातलं तसं त्यांना कळलं. बरं का, तसे सगळे बिथरले, सगळे बिथरले. आणि म्हणून संतांनी आहे ना जातीभेद नष्ट केलेला आहे. ज्याच्या घरामध्ये हरिनाम आहे ना, ज्याच्या घरामध्ये हरिपाठ आहे ना, ज्याच्या घरामध्ये काकड आहे ना, ज्याच्या घरामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतंय ना, ज्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं परमार्थिक आध्यात्मिक विचाराची माणसं आहेत ना, तो कुठल्या जातीची आम्हाला माहिती नाही, तो आमच्या जातीचा आहे. काय समजतंय?
पण ज्याच्या घरामध्ये दिवाळी लागत नाही ना, अगरबत्ती लागत नाही ना, अहो काही माणसं बाबा आज अशी पाहायला मिळतात की डासांना अगरबत्ती लावतात, देवाला नाही. डासांना अगरबत्ती लावतात, देवाला नाही. त्यांना शूद्र म्हटलेलं आहे. ज्याच्या घरात हरिनाम नाही, ज्याच्या घरामध्ये हरिपाठ काय माहिती नाही, ज्याच्या घरामध्ये काकडा काय माहिती नाही, म्हणजे परमार्थिक विचारच नाही, देवाचा फोटो पण नाही, प्रतिमा पण नाही, कुठल्याही प्रकारचा ग्रंथ नाहीच नाही, देवाचं नामस्मरण माहीतच नाही, त्यांच्या घरी पाणी पण पिऊ नये. त्यांच्या घरी अन्न घ्यायचं तर लांब गेलं, पाणी पण पिऊ नये. पण ज्याच्या घरामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन घडतंय ना दादा, त्याच्या संगतीला आपण राहावं, त्याच्या घरामध्ये आपण राहावं, खऱ्या अर्थानं त्याच्या विचारामध्ये आपण राहावं. आणि ही शिकवण आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेली आहे, माऊली ज्ञानोबांनी दिलेली आहे, हा भेद नष्ट केलेला आहे. बरं, त्याच वेळेला नाथ महाराजांकडे श्रीखंड्या काम करत होता ना, बघितलं एकही कोणी येत नाही, कशाला टेन्शन घेत आहे, आपण त्यांना बोलवू, त्यांना बोलवायचंय, त्यांना पितरांना बोलावली, एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. बरं का, आजही आम्हाला खऱ्या अर्थानं जो आमच्यामध्ये असलेला द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, बरं का,